तर मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, कोणत्या देशामध्ये बर्फापासून वीज तयार केली जाते? ए भारतामध्ये, बी रूसमध्ये, सी अमेरिकेमध्ये, डी सौदी अरेबियामध्ये. तर मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे सी अमेरिकेमध्ये. मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे, मध खाल्ल्यानंतर काय खायला नाही पाहिजे? ए भात, बी चपाती, सी तूप, डी मीठ. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे सी तूप. मित्रांनो, तिसरा प्रश्न असा आहे, असा कोणता पदार्थ आहे जो पाणीमध्ये सुद्धा पेट घेतो? ए सोने, बी चांदी, सी हिरा, डी सोडियम. तर मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे डी सोडियम. मित्रांनो, चौथा प्रश्न असा आहे, झाडावर लागणारा सर्वात मोठा फळ कोणता आहे? ए फणस, बी केळी, सी आंबा, डी चिक्कू. तर मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ए फणस. मित्रांनो, आपला पाचवा प्रश्न आहे, कोणत्या प्राण्याच्या दुधापासून दही तयार होत नाही? ए उंट, बी कंगारू, सी गाय, डी बकरी. तर मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ए उंट. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, पिवळ्या रंगाची नदी कोणत्या देशात वाहते? ए भारत, बी जपान, सी चीन, डी अमेरिका. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे सी चीन. मित्रांनो, माझा पुढचा प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रगीतात जय शब्द किती वेळा आला आहे? ए 10 वेळा, बी 15 वेळा, सी 12 वेळा, डी 30 वेळा. ए 10 वेळा. मित्रांनो, माझा पुढचा प्रश्न असा आहे, माणसाच्या डोक्यात किती टक्के पाणी असते? ए 32%, बी 50%, सी 60%, डी 75%. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ए 32%. मित्रांनो, माझा पुढचा प्रश्न आहे, भारतीय ध्वजावर अशोक चक्र कोणी बनवले होते? ए महात्मा गांधी, बी भगत सिंग, सी भीमराव आंबेडकर, डी जवाहरलाल नेहरू. तर मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे सी भीमराव आंबेडकर. मित्रांनो, माझा पुढचा प्रश्न आहे, भारतात सगळ्यात जास्त रुंदी असलेली नदी कोणती आहे? ए गंगा नदी, बी कावेरी नदी, सी यमुना नदी, डी ब्रह्मपुत्र नदी. तर मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे डी ब्रह्मपुत्र नदी. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर या व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न असा आहे, प्रेम मंदिर कोणत्या राज्यामध्ये आहे? ए राजस्थान, बी गुजरात, सी आग्रा, डी उत्तर प्रदेश. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे डी उत्तर प्रदेश. मित्रांनो, पुढचा प्रश्न असा आहे, छोटा भारत कोणत्या देशाला संबोधले जाते? ए फिजी देश, बी श्रीलंका देश, सी नेपाळ देश,
डी पाकिस्तान देश? तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ए फिजी देश. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, कोरोना व्हायरसची सुरुवात कोणत्या देशापासून झाली? ए भारत, बी चीन, सी जपान, डी अमेरिका. तर मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बी चीन. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात उंच इमारत कोणती आहे? ए ताजमहल, बी लाल किल्ला, सी बुर्ज खलिफा, डी कुतुब मिनार. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे सी बुर्ज खलिफा. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा. मित्रांनो, माझा पुढचा प्रश्न आहे, कुरकुरेमध्ये कोणत्या जनावराची चरबी मिळवली जाते? ए बैल, बी गाय, सी डुक्कर, डी हत्ती. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे सी डुक्कर. मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, जास्त पाणी पिल्यावर कोणता अंग खराब होऊ शकतो? ए डोळे, बी लिव्हर, सी जठर, डी डोकेदुखी. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे डी डोकेदुखी. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय योगा दिवस कधी साजरा केला जातो? ए 21 जून, बी 15 ऑगस्ट, सी 25 डिसेंबर, डी 26 जानेवारी. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ए 21 जून. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, लाल किल्ला भारताच्या कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? ए जयपूर, बी आग्रा, सी दिल्ली, डी राजस्थान. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे सी दिल्ली. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, डोळ्यांसाठी सर्वात उपयुक्त फळ कोणतं आहे? ए संत्री, बी मोसंबी, सी केळी, डी सफरचंद. तर मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ए संत्री. प्रश्न आहे, विराट कोहली कोणत्या जातीचा आहे? ए खत्री, बी धोबी, सी यादव, डी ब्राह्मण. तर मित्रांनो, तुम्ही ह्या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर तुम्ही विराट कोहलीचे फॅन असाल तर किंग कोहली म्हणून असा कमेंट देखील करा. थँक्यू.